In this lecture, we are going to see SOP3, that is a third practical of a chapter Advanced Web Designing. See, in this practical, we have to create a website using HTML and CSS code to design web pages as follows. The first web page will accept the name of traveler, date of travel, telephone number. It also has a submit button as image. Okay, simple form display करायचा आहे. 3 टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले होणार आणि काय करायचं आहे इमेज जे बटन आहे instead of that button we have to use a image which can image as a submit button. Then second web page has a information about name of a transporter, time, seat number and destination displayed one below the other in a form of unordered list. Okay, त्यांनी हा फॉर्मॅट दिलाय. So we have to display this list in a unordered list and both pages should be interlinked. Create external style sheet with relevant tags. आता ह्याच्यासाठी आपल्याला CSS प्रॉपर्टी यूज करायची आहे, बट वी हॅव टू क्रिएट अ एक्सटर्नल CSS और एक्सटर्नल स्टाईल शीट. ओके, आता ते कसं करणार लेट्स सी. फर्स्ट मी तुम्हाला आउटपुट दाखवते. माझ्याकडे ह्या प्रोग्रामचं आउटपुट आहे. सी, दिस विल बी आर फर्स्ट पेज. फर्स्ट पेजमध्ये काय केलं आहे, ट्रॅव्हलर फॉर्म हेडिंग डिस्प्ले केलं आहे. देन दॅर इज अ फॉर्ममध्ये काय ट्रॅव्हलर नेम टेक्स्ट बॉक्स, ट्रॅव्हल डेट टेक्स्ट बॉक्स, टेलिफोन नंबर टेक्स्ट बॉक्स अँड अ सबमिट बटन. दिस इज अ बटन विथ अ इमेज. सबमिट नावाची इमेज आहे माझ्याकडे, सो ती मी ॲज अ बटन म्हणून डिस्प्ले केली आहे. अँड देन इकडे एक लिंक डिस्प्ले केली आहे, दॅट इज अ ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन. सो त्याला क्लिक केल्यावर मी सेकंड पेजवरती रिडायरेक्ट केली जाणार. सो इथे काय केलं आहे, सेकंड पेजवरती ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन हेडिंग, देन लिस्ट आपण डिस्प्ले केली आहे. त्यांनी आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करायला सांगितली आहे. सो दिस इज अ अनऑर्डर्ड लिस्ट. इन दॅट नेम ऑफ अ ट्रान्सपोर्ट, टाईम, सीट नंबर, त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपण इथे अनऑर्डर्ड लिस्टमध्ये डिस्प्ले केली आहे. आणि ह्या पेजमध्ये सुद्धा एक लिंक इन्सर्ट केली आहे, ट्रॅव्हलर फॉर्म मीन्स लिंक टू द फर्स्ट पेज. ओके, सो आता हे आपण करून बघूया प्रॅक्टिकल. सो फर्स्ट वी विल डिझाईन आर फर्स्ट पेज. So starting as usual, doc type HTML, head, title SOP3, title close, head close. फर्स्ट बिफोर यूजिंग अ CSS प्रॉपर्टी आपण नॉर्मल फॉर्म डिस्प्ले करून घेऊया. नॉर्मल फर्स्ट आता फॉर्ममध्ये काय डिस्प्ले करायचं आहे, 3 टेक्स्ट बॉक्स अँड इमेज. ओके, सो फर्स्ट विल इन्क्लूड अ हेडिंग H1, that is a travel information. Then H1 close. After that, then name of a traveler, date of travel and telephone number. So let's use this in a bold. Name of traveler आणि त्याच्या पुढे इनपुट टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले करायचा आहे. सो इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, नेम इक्वल टू T1. Okay, this is enough. Then BR tag. After that, date of travel and telephone number. Date of travel, input type is equal to text, name is equal to T2. नाव इथे आपण एक मॅक्स लेंथ प्रॉपर्टी यूज करू शकतो, बिकॉज मोस्टली टेलिफोन नंबर हा ओनली 10 डिजिट्सचा असतो. सो हिअर वी कॅन स्पेसिफाय द मॅक्झिमम लेंथ दॅट युजर कॅन एंटर द कॅरेक्टर्स. सो इथे मॅक्स लेंथ प्रॉपर्टी मी यूज करते. किती लेंथ किती स्पेसिफाय करणार, 10 मीन्स मोर दॅन 10 कॅरेक्टर्स युजर त्याच्यात इन्क्लूड करू शकत नाही. ही कॅन ओनली इन्क्लूड द 10 कॅरेक्टर्स, मॅक्झिमम 10 कॅरेक्टर्स. ओके, सो दिस इज फॉर डेट ऑफ ट्रॅव्हल आहे. ओके, हे जे आहे ते आपण टेलिफोन नंबरसाठी यूज करूया मॅक्स लेंथ प्रॉपर्टी.
br tag. I will copy this. Okay, here will be telephone number. Input type is equal to text, name is equal to t3, and here we will use that max length property. Max length equal to 10. Okay, so now after this we have to display a button as a image. So we will take input type equal to image. Now see, there is a value for a type, that is a image. Means what, तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टरमध्ये त्यांनी डिफरंट इनपुट टॅग्स डिफाईन केले आहेत बघा. फर्स्ट विल सी here input type is equal to image. What it does, defines an image as a submit button. आपण नॉर्मली सबमिट बटन डिस्प्ले करायचं असतं तेव्हा काय करतो की वी यूज अ टेक्स्ट बॉक्स और सॉरी इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट व्हॅल्यू अशी पास करतो, तेव्हा तिथे आपल्याला एक सबमिट बटन डिस्प्ले होतं. इथे काय करायचं, आपल्याला एक इमेज डिस्प्ले करायची आहे ॲज अ सबमिट बटन. मीन्स त्या इमेजला क्लिक केल्यावर आपण जो डेटा आहे तो सबमिट व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी काय केलं, इनपुट टाईप इज इक्वल टू इमेज. अँड इथे टेलिफोन नंबरसाठी सुद्धा आहे बघा, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. सो इफ वी वॉन्ट टू एंटर अ नंबर वी कॅन यूज दिस or see this input type is equal to tel. We can also use this used to define input field that should contain a telephone number. This also we can use because आपल्याला टेलिफोन नंबर इन्क्लूड करून घ्यायचा असेल तर. नाव सी, इथे आपण केलं इनपुट टाईप इज इक्वल टू इमेज. नाव आपल्याला इमेज डिस्प्ले करायची आहे. सो माझ्याकडे एक इमेज, I have one image with a submit button. See. ओके, ही इमेज माझ्याकडे अवेलेबल आहे, ही मला डिस्प्ले करायची आहे ॲज अ सबमिट बटन. सो आय विल कॉपी दिस इमेज वेअर आय एम गोइंग टू सेव्ह माय प्रोग्राम्स. आता जे प्रोग्राम्स मी क्रिएट करते आहे तिथेच त्याच फोल्डरला मी ही इमेज कॉपी करणार आहे. सो इमेज नेम इज इमेजेस अँड एक्सटेन्शन इज JPEG. So to include a image we are going to use src attribute. src is equal to image name. Image name होती images dot jpeg. ओके, देन हाईट विड्थ आपल्याला सेट करायची असेल तर सेट करू शकतो. फर्स्ट विल सी आउटपुट कसं येतं ह्याचं. इथे फॉर्म टॅग ओपन नाही केला. Form and form tag close, body tag close, HTML close. So I will save this. As a page 1. And save. सो लेट्स सी आउटपुट कसं येत आहे. ओके, आपल्याला सिम्पल फॉर्म डिस्प्ले होतो आहे. ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ ट्रॅव्हलर, डेट ऑफ ट्रॅव्हल, टेलिफोन नंबर, अँड हे झालं सबमिट बटन. ओके, आता ह्याची हाईट विड्थ फक्त ॲडजस्ट करूया. हाईट सपोज 20%. ओके, हाईटची स्पेलिंग रॉंग. सी पिक्सेल्स. ओके, पिक्सेलची व्हॅल्यू घेतोय तो
20 pixel is small, so let's see 50. Okay, this is enough. अँड विड्थ सुद्धा एवढी इनफ आहे. ओके, सो हा आता ह्याला जे इफेक्ट द्यायचे आहेत ते आपण नंतर देऊया. फर्स्ट आता काय करूया, सेकंड पेज जे आहे ते डिझाईन करूया. फर्स्ट पेजमध्ये आपल्याला एवढे एलिमेंट्स इन्क्लूड करायचे होते, सो वी हॅव डन दॅट. नाव वी विल डिझाईन अ सेकंड पेज. नाव सेकंड पेजमध्ये काय काय सांगितलेलं, ओके. सी सेकंड पेजेस इन्फॉर्मेशन अबाउट नेम ऑफ ट्रान्सपोर्टर. ओके, त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यावेळेमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचं आहे विथ द इन अनऑर्डर्ड लिस्ट. सो फर्स्ट पार्ट आपला ऑलमोस्ट सेम येणार आहे. हेडिंग ऑप्शनल आहे, जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर आपण डिस्प्ले करू शकतो. सो इट इज आय थिंक अ ट्रॅव्हलर हॅज इन्फॉर्मेशन अबाउट नेम ऑफ ट्रान्सपोर्ट. सेम हेडिंग ठेवूया, ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन. देन नाव वी हॅव टू डिस्प्ले अन अनऑर्डर्ड लिस्ट. देन नेम ऑफ अ ट्रान्सपोर्टर. सो अनऑर्डर्ड लिस्टसाठी UL आणि लिस्टमधले जे एलिमेंट्स आहेत ते इन्क्लूड करण्यासाठी वी आर गोइंग टू यूज LI टॅग. सो फर्स्ट इज नेम ऑफ ट्रान्सपोर्टर and त्याची व्हॅल्यू एअर एशिया. and LI close. Okay, after that second element, that is a time 9:30 AM. Then LI close. After that next element, that is a seat number, which is B39. LI close. After that destination, LI close. Destination is Delhi. The next element that okay, एवढेच आहेत. So here we have completed our list. UL close. ओके, याचा आउटपुट बघूया आता. बॉडी टॅग क्लोज अँड HTML क्लोज. I will save this as a page 2. page 2.html. all files save. ओके, सो आपल्याला डिस्प्ले होत आहे ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन आणि त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपल्याला डिस्प्ले होते. आता हे जे एलिमेंट्स आहेत दॅट इज नेम ऑफ ट्रान्सपोर्टर, ते आपल्याला थोडे मोठे हवे असतील देन वी कॅन यूज दॅट इन अ बोल्ड टॅग. ओके, इन दिस वे सेव. ओके, ते थोडे बोल्डमध्ये दिसतात. नाव व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू लिंक दिस बोथ पेजेस टू इच अदर. सो फर्स्ट काय करणार, आफ्टर द इमेज बटन, ओके, फॉर्मच्या बाहेर आपण लिंक क्रिएट करूया विथ द हेल्प ऑफ अ अँकर टॅग. href इक्वल टू नेम ऑफ अ सेकंड पेज जे होतं ते मी कशाने सेव्ह केलेलं, page2.html. okay, and we can give name like travel information. Travel information, anchor tag close.
ओके. अँड सिमिलर पेज 2 मध्ये सुद्धा लिंक करू शकतो फॉर अ पेज 1. कंट्रोल व्ही, इथे कोणाचे पाथ देणार? ऑफ अ पेज 1. ओके. नाव विल सी. ओके, हे झालं आपलं फर्स्ट पेज. नाव सी, फर्स्ट पेजमध्ये लिंक येते ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन अँड वेन आय विल क्लिक ऑन दिस सेकंड पेज मला डिस्प्ले होणार आहे. ओके, आता आपण एलिमेंट्स इन्क्लूड केल्यात. आता फक्त यांना आपल्याला CSS प्रॉपर्टी यूज करून जे काही इफेक्ट्स आहेत ते आपण देऊ शकतो. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू क्रिएट अ न्यू नोटपॅड. ओपन करूया. आता नोटपॅडमध्ये काय करणार बघा, जसं आपण स्टाईल टॅगमध्ये CSS प्रॉपर्टीज यूज करायचं तसंच डायरेक्टली आपण इथे सुद्धा CSS प्रॉपर्टीज यूज करायची. लाईक सी, इथे आता फर्स्ट ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन जे आहे, ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन हेडिंग टॅग यूज केला आहे, आपण H1 टॅग यूज केला आहे. सी, इथे काय केलं आहे, ट्रॅव्हल इन्फॉर्मेशनसाठी H1 टॅग यूज केला आहे. ओके. सो दोन्ही पेजेसला आपल्याला सेम, इथे सुद्धा सेम H1 टॅग आहे, इथे सुद्धा सेम H1 टॅग आहे आणि दोघांना सुद्धा आपल्याला सेम इफेक्ट द्यायचे. सो आपण काय करणार, ॲट अ टाईम दोघांना जे H1 टॅग्स आहेत ॲट अ टाईम एकाच फाईलमध्ये एकदाच आपण इफेक्ट त्याचे डिफाईन करणार. सो स्टाईल टॅगमध्ये करतो तसंच H1 देन कर्ली ब्रॅकेटमध्ये CSS प्रॉपर्टी. सपोज आता त्याच्यासाठी आपल्याला कलर सेट करायचा असेल, कलर कोलन ब्ल्यू. ओके. अँड व्हॉट वी कॅन डू, अलाइनमेंट ॲडजस्ट करू शकतो त्याची, टेक्स्ट अलाइन कोलन सेंटर. देन वी कॅन गिव अंडरलाइन. सो फॉर दॅट टेक्स्ट डेकोरेशन, अंडरलाइन. अँड फॉन्ट साईज आपल्याला हवी असेल तर थोडी वाढवू शकतो. फॉन्ट साईज सपोज 30 पिक्सेल्स. ओके, हे झालं H1 टॅगसाठी. आता एवढं आपण लिंक करून बघूया इफेक्ट होतोय की नाही. सो धिस वी विल सेव्ह ॲज, सेम फोल्डरमध्ये सेव्ह करायचे जिथे आपण बाकीचे फाईल सेव्ह केले आहेत, बाकीचे प्रोग्राम सेव्ह केले आहेत. इन दॅट सो हिअर आय विल गिव नेम माय स्टाईल. अँड ही जी एक्सटर्नल स्टाईल शीट आहे त्याला आपण .css सेव्ह करणार बिकॉज दिस इज अ स्टाईल शीट. इथे आपण CSS प्रॉपर्टी सगळे डिफाईन केले आहेत. सो आपण ती जी फाईल आहे ती कशाने सेव्ह करणार, .css सेव्ह करणार. ओके. आता सेव्ह केली आपण. आता ही आपल्याला दोन्ही पेजेसला लिंक करायची आहे. सो लिंक करण्यासाठी आपण काय करतो, वी आर गोइंग टू यूज अ लिंक टॅग. लिंक HREF मध्ये काय करणार, आपली जी CSS फाईल आहे, नेम ऑफ दॅट फाईल. सो त्याला नेम दिलेलं माय स्टाईल .css. ओके. देन आफ्टर दॅट टाईप इज इक्वल टू text/CSS अँड रिलेशन इक्वल टू स्टाईल शीट. ओके. अँड सेव्ह. ओके. ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सटर्नल स्टाईल शीट जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये. लेट्स सी वेअर इट इज. ओके. सी हिअर एक्सटर्नल स्टाईल शीट काय करतो त्याच्यात, द एक्सटर्नल स्टाईल शीट इज जनरली यूज्ड वेन यू वॉन्ट टू मेक चेंजेस ऑन मल्टिपल पेजेस. आता इथे आपण काय केलं, 2 पेजेस आहेत, दोन्ही पेजेसमध्ये H1 टॅग आहे. ओके. आणि दोन्ही H1 टॅगला आपल्याला सेम इफेक्ट द्यायचा आहे. सो आपण काय करतो, सेपरेट CSS फाईल प्रॉपर्टीज त्याला यूज करत नाही, एकाच CSS फाईलमध्ये आपण ते प्रॉपर्टीज यूज करणार आणि ते दोन्ही ती जी फाईल आहे CSS फाईल ती आपण लिंक करतो इन अ धिस वे. ओके. सो आता फर्स्ट पेजमध्ये आपण लिंक केलं आहे तसंच सेकंड पेजमध्ये सुद्धा लिंक करूया. आय विल कॉपी दिस. सेम स्टेटमेंट आपल्याला तिथे मेन्शन करायची आहे इन अ सेकंड पेज. हे झालं सेकंड पेज. सेकंड पेजमध्ये हेडिंग सेक्शन, आपण स्टाईल टॅग सुद्धा हेडिंग सेक्शनमध्ये यूज करतो. सो तेव्हा ही सुद्धा हेडिंग सेक्शनमध्ये
लिंक यूज करायची. ओके, अँड आय विल सेव्ह दिस. नाव लेट्स सी. हे फर्स्ट पेज आहे. आय विल रिफ्रेश. ओके, आउटपुट डिस्प्ले होत आहे. इथे बघा ट्रॅव्हल इन्फॉर्मेशनला आपण काय काय केलेलं, फॉन्ट साईज 40 केलेला, कलर ब्ल्यू, टेक्स्ट डेकोरेशन, अंडरलाईन आणि अलाइनमेंट सेंटर. अँड ट्रॅव्हल इन्फॉर्मेशनला क्लिक केल्यावर सुद्धा सेम इफेक्ट अप्लाय होतोय. नाव दिस इज फॉर अ हेडिंग टॅग. नाव आपल्याला बॅकग्राऊंड कलरला कलर सेट करायचा असेल, सो वी कॅन गिव्ह इफेक्ट फॉर अ बॉडी टॅग. बॉडी, लेट्स से बॅकग्राऊंड कलर. लाइट ग्रीन. इंग्लिशली सेव्ह केला अँड रिफ्रेश. ओके, कलर सेट झालाय. तसंच सेकंड डॉक्युमेंटला सुद्धा कलर सेट होतोय. हे झालं बॉडी. आता त्याच्यावरती जो टेक्स्ट आहे त्याची फॉन्ट साईज आपल्याला सेट करायची असेल तर आपण सेट करू शकतो. फॉन्ट साईज सपोज 30 पिक्सेल्स. ओके, अँड काय चेंजेस करू शकतो, फॉन्ट साईज. ओके, एवढं इनफ आहे. लेट्स सी. ओके, फॉन्ट साईज चेंज झाली आहे. नाव फर्स्ट फॉर्ममध्ये अजून काही चेंजेस हवे आहेत. ओके, फॉर्मला आपण बॅकग्राऊंड कलर देऊया. सो फॉर्म टॅग बॅकग्राऊंड कलर कोलन पिंक. ओके, देन फॉर्ममध्ये जे एलिमेंट्स येणार लाईक इनपुट टॅगचे जे एलिमेंट्स आहेत, नेम ऑफ ट्रॅव्हल, डेट ऑफ ट्रॅव्हल. ओके, ओके, ते सगळे बोल्ड टॅगचे आहेत. सो लेट इट बी, एवढं राहू दे. नेक्स्ट काय करायचं आहे, एवढं आधी हे झालं. ओके, अँड फॉर्मला आता फॉर्म आपल्याला एवढ्या फॉर्मची गरज नाही. ओके, सो वी विल सेट अ बॉर्डर फॉर दॅट फॉर्म. सो वी कॅन यूज अ बॉर्डर प्रॉपर्टी. आणि बॉर्डरचे डिफरंट व्हॅल्यूज असतात लाईक डबल, इनसेट, डॉटेड. ओके, सो बेस्ड ऑन दॅट डिफरंट आपल्याला आउटपुट मिळतो. सो बॉर्डर इज इक्वल टू सपोज मी ते डबल व्हॅल्यू सेट केली. तसंच हे ते हेडिंग टॅगला सुद्धा मी बॉर्डर प्रॉपर्टी यूज करू शकते. बॉर्डर कोलन सपोज इनसेट व्हॅल्यू मी इथे पास करते अँड सेव्ह. आता इथे फॉर्मची विड्थची जी आहे ती आपल्याला कमी करायची आहे. सो वी विल स्पेसिफाय विड्थ 50%. सेव्ह. ओके, इथे बघा हेडिंगला आपण बॉर्डर काय केलेलं, इनसेट. सो आपल्याला इनसेट स्टाईलमध्ये बॉर्डर दिसते आहे. तसंच फॉर्मची आपण विड्थ कमी केली 50% अँड फॉर्मला आपण बॉर्डरसुद्धा स्पेसिफाय केली आहे, दॅट इज अ डबल. ओके, हे झालं. आता अजून काय करू शकतो. ओके, हे बोल्डमध्ये जे आपण एलिमेंट्स लिहिले आहेत लाईक नेम ऑफ ट्रॅव्हलर, डेट ऑफ ट्रॅव्हलर, अगेन इथे जे आहेत नेम ऑफ ट्रान्सपोर्ट, हे सगळे बोल्डमध्ये आहेत. सो त्यांना सुद्धा आपण ॲट अ टाईम इफेक्ट देऊ शकतो. सो फॉर दॅट बी टॅगमध्ये काय करणार, फक्त कलर चेंज करायचा असेल सपोज ब्ल्यू, देन वी कॅन यूज कलर कोलन ब्ल्यू अँड सेव्ह. ओके, सो इथे चेंज होत आहेत कलर. आणि ह्या फॉर्ममध्ये जर आपल्याला इथे बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर इथे सुद्धा आपण फॉर्म टॅग यूज करू शकतो सेकंड पेजमध्ये. सो लेट्स इन्क्लूड दिस इन अ फॉर्म टॅग. म्हणजे सेम इफेक्ट अप्लाय होतील. फॉर्म टॅग क्लोज सेव्ह. ओके, इथे सुद्धा फॉर्म डिस्प्ले झाला आहे. 50% विड्थ, बॉर्डर डबल अँड फॉर्ममध्ये जे फॉर्मचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो पिंक झाला आहे. आणि बोल्डमध्ये आपण जो टेक्स्ट बोल्डमध्ये लिहिला आहे तो सगळा ब्ल्यू कलरमध्ये डिस्प्ले होतो आहे. नाव नेक्स्ट इज अ इनपुट टॅग. ओके, आता इनपुट टॅगमध्ये आपल्याला काय हवं आहे, इनपुट मी जे काही डेटा एंटर करणार त्याचा कलर सपोज मला चेंज करायचा असेल, सपोज आय हॅव टू कलर त्याचा ब्ल्यू हवा असेल. ओके, ह्याची जी साईज आहे, बॉक्सेस जी साईज आहे ती आपल्याला वाढवायची असेल, देन वी कॅन गिव्ह त्याच्यासाठी इनपुट टॅगसाठी आपण CSS प्रॉपर्टी यूज करूया. इनपुट. नाव फर्स्ट कलर कोलन
ब्ल्यू. देन आता ही जी टेक्स्ट बॉक्सची जी साईज आहे ती आपल्याला इन्क्रीज करायची असेल, सो त्याच्यासाठी एक प्रॉपर्टी आहे, दॅट इज अ पॅडिंग. आणि पॅडिंग व्हॅल्यू लेट्स पास 20 पिक्सेल्स सेव्ह. ओके, 20 पिक्सेल जास्त झाली, विल गिव्ह 15. दॅट्स इट. म्हणजे इथे काय केलं, आता पॅडिंग प्रॉपर्टी कशासाठी यूज केली, जे इनपुट बॉक्स आहे त्याची आपल्याला साईज इन्क्रीज करायची होती, सो त्याच्यासाठी मी पॅडिंग प्रॉपर्टी यूज केली. अँड कलर मी ब्ल्यू केला, मीन्स सी इथे मी जो टेक्स्ट एंटर करते आहे इनपुट बॉक्समध्ये त्याचा कलर कसा डिस्प्ले होतो आहे, ब्ल्यू कलरमध्ये डिस्प्ले होतो आहे. सो दिस इज अ आउटपुट ऑफ आर फर्स्ट SOP3. अजून कुठचे इफेक्ट आपल्याला यूज करायचे असतील, तुम्हाला यूज करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल CSS. फक्त जे CSS प्रॉपर्टीज आपण यूज करणार ते कुठे इन्क्लूड करायचे, इन दिस .css फाईल. ही जी .css फाईल आहे त्याच्यात सेव्ह करायचं. आपण काय केलं, जे काही टॅग्स यूज करणार होते आपण नॉर्मली इनलाईन CSS किंवा इंटरनल CSSमध्ये जे CSS प्रॉपर्टी यूज करतो तेव्हा काय करतो, स्टाईल टॅग जो असतो तो हेड सेक्शनमध्ये यूज करतो. इथे काय केलं आहे, CSS प्रॉपर्टी एका सेपरेट फाईलमध्ये इन्क्ल्यूड केले आहे आणि ती फाईल .cssने सेव्ह केली. आणि लिंक कशी केली प्रत्येक फाईलला, विथ द हेल्प ऑफ अ लिंक टॅग. लिंक टॅगमध्ये काय केलं बघा, लिंक hrefमध्ये काय करणार, माय स्टाईल .css मीन्स .cssची जी फाईल आहे, नेम ऑफ दॅट फाईल, देन टाईप इज इक्वल टू text/css अँड रिलेशन इज इक्वल टू स्टाईल शीट. एवढे व्हॅल्यू ही लाईन फक्त इन्क्लूड करायची. मीन्स वी हॅव टू लिंक दॅट CSS फाईल टू बोथ ऑफ द पेजेस. ज्या पेजेसला हे CSS इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे त्या पेजेसला आपण ही फाईल लिंक करायची. So this is the output of our SOP3.